विशुद्ध भक्तीच्या सर्व रंगांनी तुकोबांचे अभंग समृद्धच आहेत. उठा सकळ जन उठिले नारायण. प्रार्थना या शीर्षकाखाली तुकारामांचे काही अभंग आहेत. या अभंगातून आपण पांडुरंगांचं वैखरी पूजन म्हणजेच गुणवर्णन करणार आहोत असं तुकाराम म्हणतात. अभय उत्तरी संती केले दान, झाले समाधान चित्त तेणे. आता प्रेमरसे नखडे खंडण, द्यावे कृपादान नारायणा. आले जे उचित देह विभागासी, तेणे पायापाशी उभा असो. तुका म्हणे करी पूजन वैखरी, बोबडा उत्तरी गातो गीत. 4031 हा अभंग आहे. या पूजनासाठी ते प्रथम संतांच्याकडून अभयदान मागतात. आपल्या भक्तिप्रेमरसात खंड पडू नये असं कृपादान परमेश्वराजवळ ते मागतात आणि नंतर मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात की मी माझं उचित कर्तव्य कर्म व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि म्हणूनच मला विठ्ठलाच्या पायापाशी जागा मिळाली आहे. तेव्हा आता मला जसं जमेल तसंच मी विठ्ठलाच्या वैखरी पूजनाला प्रारंभ करतो. आपण मंत्रज्ञानरहित आहोत तरी त्याचा विचार न करता आमच्या सेवेकडे बघा, अशी तुकोबा देवाला आधी प्रार्थना करतात आणि मग देवाची दिनचर्या मोठ्या आवडीने सांगायला लागतात. या वर्णनात विठ्ठल रखुमाईच्या वैश्विक दैवी प्रतिमा जिव्हाळ्याच्या प्रापंचिक रंगात नटवून तुकोबांनी मोठी बहार आणलेली आहे. ते सांगतात, झाली पाक सिद्धी वाट पाहे रखुमाई, उदक तापले डेरा चिकसा मर्दू द्या पायी. उठा पांडुरंगा उशीर झाला भोजना, उभ्या आचवणा गोपी कलश घेऊनी. तुका विनंती करी पाहे पंढरी राणा, आता सावचित्त सांगे सकळ जना. 4043 हा अभंग आहे. स्वयंपाक तयार करून रुक्माबाई विठोबाची वाट पाहते आहे. हंडाभर पाणी तापत ठेवलेलं आहे. देवाच्या अंगाला उठण्याचं मर्दन करण्यासाठी रखुमाबाई तिष्ठत उभी आहे. ती म्हणते, पांडुरंगा तुम्हाला भोजनाला उशीर होईल तेव्हा लवकर उठा. तुम्हाला आचमन करण्यासाठी हातात पाण्याचे कलश घेऊन गोपिका कधीच्या उभ्या आहेत. तबकात सुरेखचे विडे तयार करून ठेवलेले आहेत. आता सर्व लोकांनीही विठोबाच्या सेवेसाठी तत्पर राहावं असं तुकोबा म्हणतात. सर्व भक्तांची प्रतीक्षा सफल झाली आहे आणि निद्रिस्त नारायणांना जागही आली आहे. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंग वीणे अपार टाळ घोष. जोडून या कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून या. तुका म्हणे काय पढियंते मागा, आपुलाले सांगा दुःख सकळ. 4044 हा अभंग आहे. भक्तांनो, निद्रेतून जागे व्हा, उठा. नारायण उठले बघा. त्यामुळे मुनिजनच काय अवघं त्रैलोक्य आनंदून गेलं आहे. तुकोबा म्हणतात, टाळ मृदुंगाच्या घोषात विठू नामाचा जय जयकार करा. विठोबाच्या पायावर मस्तक ठेवा. डोळे भरून श्रीमुख पहा. आपलं सुख दुःख देवाला सांगा. आपल्याला काय आवडतंय ते त्याच्याजवळून मागून घ्या, कारण आता हरीच्या जागृतीची शुभघटिका आलेली आहे. नारायण उठल्यानंतर काय काय घडलं याची सुरेख दृक प्रतिमा भगवंतमय झालेले तुकोबा रंगवत आहेत. घडिया घालून तळी चालती वनमाळी, उमटती कोवळी कुमकुमाची. पैस धरुनी चाला ठाकत ठाकत ठाई ठाई, मौन धरुनी काही न बोलावे. तुका अवसरू जाणवी तो पुढे, उघडिले महाल मंदिरे कवाडे. 4045 हा अभंग आहे. भगवंत उठले तेव्हा त्याच्यासाठी पायघड्या घातल्या गेल्या. देवाचे कुमकुम मंडित पाय त्यावर उमटत आहेत. तुकाराम लोकांना आता सांगतायत की देवाला चालण्यासाठी मध्ये पुरेशी जागा ठेवून सर्वांनी देवाच्या दोन्ही बाजूंना शांतपणे चाला. मी देवाचा चोपदार असल्यामुळे पुढे चालून तुम्हाला सूचना देतो आहे. आता देवांसाठी भव्य मंदिराची कवाडं उघडली गेलेली आहेत. देव मंदिराच्या अंतर्भागात गेले आहेत. तेव्हा सर्व लोकांनी जरा धीर धरून बाहेरच उभं राहावं. आज देवाचं स्नान आणि भोजन चाललेलं आहे. द्याजी आम्हा काही सांगाजी रुखुमाई, शेष उरले ते ठाई सनकादिकांचे. लोकत बाहेरी बैसलो आशा, पुराया ग्रासा
एकमेका. प्रेम देऊनी या बहुडा आता दिला, तुका म्हणे आता विठ्ठल बोला. 4047 हा अभंग आहे. तुकोबा म्हणतात की सगळ्यांच्या मनातली इच्छा जाणून सर्वांच्या वतीने मी रखुमाईला प्रार्थना करतोय की आम्ही मोठ्या आशेने बाहेर थांबलेलो आहोत, तेव्हा सनकादिक भक्तांना देऊन उरलेल्या देवाच्या उच्चिष्टाचा प्रसाद आम्हालाही द्यावा. भक्तांची विनंती मान्य करून देवाने आपला प्रसाद सर्वांना दिला. त्यानंतर तुकाराम सर्वांना विठ्ठलनाम संकीर्तन करण्यास सांगतात. असं हे तुकोबांचं अतीव भक्तिप्रेमाने भरलेलं, आपल्या डोळ्यांसमोर देवाचं वैभवशाली चित्र उभं करणारं आगळं वेगळं वैखरी पूजन आहे. या पूजनात ते आपणा सर्वांनाही सामील करून घेतात, देवाची प्रार्थना करायला लावतात. तुकारामांचं वर्णन हे केवळ कल्पनारम्य म्हणता येणार नाही. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. या पृथ्वीवरचं सर्व जीवन परमात्म्याने अधिष्ठित आहे. या ईशावास्योपनिषदाच्या तत्वातलाच भाव तुकारामांच्या काव्यात आहे. आपणास मिळालेलं जीवन हा ईश्वरी प्रसाद आहे. ही श्रद्धा पापवासनेला दूर ठेवून विशुद्ध आनंद देते. या आनंदात नाहूनच तुकाराम वर्णन करतायत. शब्दांची पै रत्ने करुनी अलंकार, तेणे विश्वंभर पूजी येला. भावाचे उपचार करुनी भोजन, तेणे नारायण जेवविला. संसार हाती दिले आचवण, मुखशुद्धी मन समर्पिले. न बोलोनी तुका करी चरण सेवा, निजविले देवा माझ घरी. 4053 हा अभंग आहे. मी शब्दांचीच रूप करून विश्वंभराला पूजलेला आहे. भावार्थांच्या उपचाराने नारायणाला भोजन घातलेलं आहे. त्याला आचमन करण्यासाठी सारा संसार त्याच्या हाती दिलेला आहे. त्याच्या मुखशुद्धीसाठी त्याला माझं मन अर्पण केलेलं आहे आणि माझ्या हृदयरूपी माझघरात आता त्याला निजवलं आहे आणि आता मौन धरून त्याची चरणसेवा मी करीत आहे.